कल्याणी नगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे। दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीला न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल असा मला विश्वासही आहे। तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी मी आशा बाळगतो। या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयही संबंध नसताना कालपासून सोशल मीडियामध्ये काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येत आहे। याबाबत सुरुवातीला दुर्लक्ष केलं, मात्र विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्यानं कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे असं म्हणत टिंगरेंनी आरोप फेटाळून लावले होते। तर आपण पाहतोय अतिशय मोठा खुलासा इथे झालेला आहे। पुणे अपघात प्रकरणातली ही मोठी अपडेट। अपघाताच्या रात्री विशाल अग्रवाल म्हणजेच आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील हे आमदार सुनील टिंगरेंना 45 वेळा त्यांनी फोन केला होता। आपल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने आमदार टिंगरेला मध्यरात्री 2:30 ते 3:45च्या दरम्यान 45 वेळा कॉल केले होते। मात्र सुनील टिंगरेंनी काही कारणास्तव हे कॉल उचलले नाहीत। तर विशाल अग्रवाल सुनील टिंगरेंच्या घरी गेला। त्यानंतर पहाटे 3:45 वाजता सुनील टिंगरे हे येरवडा पोलीस स्थानकात पोहोचले होते आणि त्यानंतर आमदार सुनील टिंगरेंच्या सांगण्यानुसार आरोपीला पिझ्झा बर्गर दिला का असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। आणखी एक अपडेट या बातमीतली। त्या दिवशी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्यामध्ये किमान 15 वेळा व्हॉट्सअप कॉलद्वारे संभाषण झाल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे। डॉक्टर अजय तावरे यांना ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मोठी लाच घेतल्याची पोलिसांना त्यामुळे आता शंका येऊ लागलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल द्वारे संभाषण झालं होतं हे देखील आता हे तपासात उघड झालेलं आहे आणि त्यामुळे तावरेंनी मोठी काही रक्कम त्यांच्याकडून घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। बरोबर आहे। ज्या पद्धतीने जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींमध्ये एकीकडे विशाल अग्रवाल आमदार सुनील टिंगरेला फोन करतो, एक दुसरीकडे विशाल अग्रवाल डॉक्टर तावरेंना फोन करतो। याचा मागे गोड बंगाल असा आहे की कुठेतरी ब्लड सॅम्पल बदलण्याकरिता मोठी लाच तर डॉक्टर तावरेला देण्यात आली नाही का, हा एक प्रश्न आहे। या दिशेने पोलीस तपास करतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या दिवशी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्या दरम्यान साधारणतः 15 वेळा व्हॉट्सअपवर संभाषण झालं, संभाषणात काय चर्चा झाली, काय त्यांनी मागणी केली विशाल अग्रवालनी आणि त्याला डॉक्टर तावरेंनी काय उत्तर दिलं हे अजूनही चौकशीत पुढे आलेलं नाही आहे। या संदर्भात निश्चितपणे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भात खुलासा करण्याची गरज आहे। ते वारंवार पत्रकार परिषद घेत आहे, पण डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या दरम्यान काय चर्चा झाली यावरती ती अजूनही बोलायला तयार नाही आहे। पण याचा अर्थ असा होतो की जर 15 वेळा बोलणी होती एखाद्या व्यक्तीची आणि तेही जो आरोपी आहे त्या आरोपीच्या वडिलांसोबत आणि त्या वडिलालाही अटक झाली, पण महत्त्वाचं म्हणजे विशाल अग्रवाल सोबत डॉक्टर तावरेंची चर्चा होते। या संदर्भात अजूनही कुठलाही खुलासा झाला नाहीये, त्यामुळे या दिशेने देखील निश्चितपणे दिल्ली पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे। प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचं ते तुमच्यासोबत चर्चा करूच, अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।